नमस्कार. आपल्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर उद्या आहे श्रावण महिन्यातील अमावस्या. श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. यंदा 2024मध्ये पिठोरी अमावस्या ही 2 सप्टेंबर रोजी असणार आहे. हे व्रत महिला संतानप्राप्तीसाठी तसेच मुलांचे रक्षण करण्यासाठी करतात. यामुळे याला मातृदिन देखील म्हणतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पिठोरी अमावस्या तिथीचा प्रारंभ, अमावस्या तिथीची समाप्ती, तसेच पिठोरी अमावस्येला काय करतात, पिठोरी अमावस्येला देवी पार्वती पूजन कसे करावे, पिठोरी अमावस्येला काय करावे, पिठोरी अमावस्येचे महत्त्व, तसेच कोणते उपाय करावेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यावर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या उद्या तिथीनुसार 2 सप्टेंबर 2024 रोजी येणार आहे. ही अमावस्या पहाटे 5:21 ते 2 सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी राहील आणि 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7:24 समाप्त होईल. पिठोरी अमावस्येला काय करतात? तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठाची आकृती बनवून दुर्गा देवीसह 64 देवींची पूजा करण्याची परंपरा आहे. यामुळे याला पिठोरी अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी पूजा, जप आणि तपश्चर्या सोबतच स्नान आणि दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. तसेच या अमावस्येला पितरांना स्नान, दान, पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व आहे. पितरांना तर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते असे म्हणतात. पिठोरी अमावस्या श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला येते. याला श्रावण अमावस्या, पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत, पूजा करतात. विवाहित स्त्रिया आपल्या मुलांसाठी आणि पतीसाठी हे पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. तर पिठोरी अमावस्येला पार्वती पूजन कसे करावे? विशेषतः गरोदर स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी माता पार्वतीची पूजा करावी. पार्वती पूजेमध्ये नवीन कपडे, दागिने आईला अर्पण केले जातात. पूजास्थळ फुलांनी सजवले जाते. या दिवशी उपवास केल्याने मुलांना उज्ज्वल भविष्य मिळतं. तसेच घरातील पितरांना सुख शांती प्राप्त होते. तसेच पिठोरी अमावस्येला ग्रहशांतीचेही पालन करावे. या व्रताचे पुण्य अनेक पटीने मिळते. हे व्रत केल्याने ऋण आणि पाप नाहीसे होतात. संतती निरोगी आणि भाग्यवान होऊन सुखात नांदतात. अडथळे असलेले प्रकल्प पूर्ण होतात. मानसिक शांती मिळते. अशुभ ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो. कुंडलीत पितृदोष असल्यास विवाहात अडथळे येतात किंवा मूल होण्यात अडथळे येतात, पण या व्रताच्या प्रभावाने सर्व काही सुरळीत होते. तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करावे. या दिवशी पितरांच्या नावाने दान करावे. पिंडदान आणि तर्पण करावे. देवी आदिशक्तीमध्ये विविध शक्ती आहेत आणि त्या स्वतः योगिनी आहेत. ते वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात. विशेषतः अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला पूजा केली जाते. 8 किंवा 14 योगिनींद्वारे भक्ताला शक्ती प्राप्त होते. या सर्व शक्ती माता पार्वतीच्या आहेत. या 64 देवींमध्ये 10 महाविद्या आणि सिद्धविद्याही गणल्या जातात. पिठोरी अमावस्येच्या दिवशी शक्तिप्राप्तीसाठी भक्त आईची पूजा करतात. तर पिठोरी अमावस्येचे महत्त्व काय आहे? पिठोरी अमावस्येला पिठोरी, पिठोरा, पिठोर इत्यादी नावानेही ओळखले जाते. या दिवशी दुर्गा देवीची पूजा करण्याची देखील परंपरा आहे. हे व्रत स्त्रिया संततीसाठी करतात. असे मानले जाते की या व्रताचे महत्त्व देवी पार्वतीने सर्वांना सांगितले आहे. देवीने या व्रताचे शुभ परिणाम
आणि या व्रताचे पालन केल्याने कशा प्रकारे इच्छा पूर्ण होतात हे रहस्य सर्वांना सांगितले. इंद्राची पत्नी शची हिने हे व्रत केले. तिला संतती आणि कुटुंबाची समृद्धी मिळाली. त्यामुळेच पौराणिक मान्यतेनुसार पिठोरी अमावस्येला संतती आणि दीर्घायुष्यासाठी उपवास केला जातो. तसेच पिठोरी अमावस्येला कोणते उपाय करावेत? या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करा. त्यानंतर पांढरे कपडे घाला. तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करा. सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळा. त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करा. ओम सूर्य देवाय नमः या मंत्राचा जप करा. सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला. हा दिवा दरवाजाजवळ लावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा. हे दिवे शिव मंदिरात देखील ठेवायला हवे. यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. हे उपाय आपण नक्की करा.